त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते गजाननजी थिटे आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी करणदादा वाल्लेकर यांचं सहर्ष असं स्वागत. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. पंचांना विनंती आहे, पंच जरा घाई करा, गडबड करा, फक्त गोंधळ करू नका. आणि आमचे जीव की प्राण, आमचे प्रेरणास्थान सकाळचे सुधीर मामाला माहिती आहे, आमचे कॅप्टन भुवनेश्वर म्हणून ओळखले गेलेले शेळके मामा. अण्णांनी एक इथं स्टेटमेंट दिलं एक स्टेज वरती, आम्ही बाहेर गेलेलोच आहे पण एखादी चांगली घेऊन जाणार आता बाहेर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर झिम्बाब्वेने कशी ऑस्ट्रेलियाला बाहेर काढली ती, आता बघू ती ऑस्ट्रेलिया कोण होती. कदाचित बघूया. महाराजनगर तुम्ही बाहेर काढताय ना तर खालच्या खालीच काढा. या वर्षी जर वर आली ना तर शब्द फायनल आम्ही मारणार आहे. आधी स्टेटमेंट देतो अण्णा आणि माईक वर दिले स्टेटमेंट आहे, लक्षात राहू द्या. हॅलो, काढायचं असेल तर खालच्या खालीच आम्हाला बाहेर काढावं, वरती आलं तर फायनल मारणार आहे. हा, रेकॉर्डिंग करून ठेवा. हा संघ तुम्हाला माहिती आहे साधा संघ नाहीये. विनोद पॉवरफुल स्ट्रोक आणि या शॉट वरती त्यांनी सांगितलं गोलंदाजाला की भले भले गार केलेत गंमत मध्ये. पहिल्या चेंडूवरती विनोद भोसलेने सांगितलंय. दुसरा पण मारलेला एक साईडला गॅप मध्ये चेंडू आहे आणि दुसरी सुद्धा धाव सहजासहजी पूर्ण. आता मात्र ऋषिकेश दानवडे पाटील यांचा रोहित शर्मा स्ट्राईकला आलाय, अर्थातच आम्हीच दानवले. चांगला टर्न होता परंतु काय हरकत नाही, अतिरिक्त धावीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होती. आम्हीच पहिलं असं आहे की त्याला जर टिकला तर काम दाखवतो. ओ या वेळेला देखील काय अपील दिली, नाही फेटाळले अपील. पंच किती येतील किती जातील परंतु आशिष कायम राहणार पंचांच्या भूमिकेत. आशिष हा पंच म्हणजे या ग्राउंडला लागलेला एक दैवी वरदान आहे पंचांच्या भूमिकेत. ओ चांगला चेंडू, सुरेख चेंडू. हा पंचांना पहिलं प्रवीण पवार पहिलं पंचांना बघू तर राव. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. खूप अवघड निर्णय हा. कीप स्क्रोलिंग. इट्स नॉट आउट. मॅन ऑफ द मॅच कोण आधीच्या मॅच बघ बरं हिंदचं. नॉट आउट आलाय निर्णय आणि सामना त्वरित चालू करा. अशी जर झालं तर सांगतं काही गोष्ट फक्त आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा आवड कोणाला दिला पाहिजे. अभिजित धनंजय कुठे यांनी कृपया स्टेज जवळ या. दुसरा आवड, अरे काय मारलाय, खूप लांब मारलाय. मोने तिथं होता परंतु मोने व्हायला परत प्रेक्षक झाला तो. अरे रॉयल तसलचा संघ आहे, कमबॅक करायचं म्हणलं तर त्यांच्याकडून कोणीतरी शिकायचं.
प्रत्येक संघाला काही ना काहीतरी का असतं दिलेलं. तसं रॉयल तसलला खालून वर जाण्यापैकी जाणारी ती चांगली टीम आहे. आणि एका संघाला एकदाच रिव्ह्यू बरं का, जय बजरंगनी आपला रिव्ह्यू लॉस्ट केलाय, म्हणजे हारलाय, रिव्ह्यू त्यांचा गमावलाय. नाही घेतला का रिव्ह्यू? अंपायर होता, सॉरी अंपायर रिव्ह्यू, म्हणजे त्यांचा रिव्ह्यू आहे अजून सुद्धा, पंचांचा रिव्ह्यू होता, सॉरी. आणि आता समोर ज्यांनी पूर्वी रॉयल तससाठी हुकुमेचा इस्पिकच्या एक्काचं काम केलं, म्हणजे इस्पिकचा एक्का होता पहिला. मागाच्या मॅचला बघितलं इस्पिकच्या एक्काचे काय, म्हणजे समोरच्याकडे 3 वेगळे एक्के होते. बादामचा होता, चौकटचा होता आणि दुसरा एक होता. त्यामुळे प्रवीणला दाखवलं होतं आधीच्या शतकात. आता बघूया या वेळेला त्याच्यापेक्षा दुसरा प्रवीणचा इस्पिकचा एक्का असेल तर समोर बादामाचा एक्का आहे विनोद भोसले. बघू काय करतोय. बघू आता तोडीस तोड उत्तर देणार आहे. अरे पहिलाच लेग साईडला मारला गॅप मध्ये चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी का आणि 2 धावा डिक्लेअर. तिथं वरिष्ठ खेळाडू मुजीब भाऊ कोकणे बघा, त्या दिशेला फिल्डिंग करणं खूप अवघड आहे, सगळ्यात अवघड तिथं फिल्डिंग करणं. बॉल जज करायला लागतो, तिकडं डिक्लेअर जातोय का बाउंड्रीला येतोय. चला पुढचा बॉल प्रवीणचा विनोद भोसलेला, पुन्हा एकदा विनोद भोसले स्ट्राईकला. आणि चांगला लिव्ह आहे विनोदचा, गुड लिव्ह. विनोद लेदर प्लेअर होता, चांगला डिफेन्स करायचा प्रयत्न. विनोदला माहिती आहे ही ओव्हर गेली की आपल्याला नंतर गावणार आहे 2 जण, त्या तयारीतच विनोद आहे, मला माहिती आहे ना. विनोद गावणार नाही मॅच, बघा तुम्ही, कदाचित बघू. या वेळेला विनोद भोसलेने सांगितलं की मला थांबायचंय आणि मी थांबणार आहे. आणि फिरकीच्या जादूगरला सांगितलं तू फिरकीचा जादूगर असेल तर मग मला पण बॅटिंग जमती. लेग साईडला फिरकवून दिला, अगदी दूरवरचा षटकार विनोद भोसले, पॉवरफुल स्ट्रोक, लांबवरचा षटकार. आता मात्र थोडी सोड उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि माहिती आहे ना खाना कुणा, अमितला देखील माहिती आहे की प्रवीणो काय टाकणार आहे, आणि विनोदला पण माहिती आहे. चांगला गुड गुड रन, माहिती आहे ह्याला एकच मारला आणि दुसऱ्याला सिंगल घेतली. आता मात्र 2 मित्र एका समोरासमोर, एका साईडला प्रवीणो आणि अमित. अरे बाप रे बाप गुड, चांगला मारला, लांब मारला. प्रवीण वरती आक्रमण चालवलंय, हल्ला केलाय प्रवीण वरती म्हणावं लागेल. रॉयल तसं आता मात्र कमबॅक करताना दिसतोय. मी आधीच सांगितलं होतं या संघाला कोणी कमी समजू नका. ओ टॉप एज, लिडिंग एज, परंतु काय हरकत नाही, देवाची सुद्धा साथ आहे. चेंडू पडद्या मागे, डिक्लेरेशनची धाव. पोला नाही कोणतरी गेले का बघा मित्रांनो, तेवढं सहकार्य करा. अमित दानवले यांच्या पुढच्या 2 षटकारांना करण भाऊ वाल्लेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. मी आधीच सांगितलं होतं आजच्या दिवसातली सर्वात मोठी लढत आहे. आणि आता मात्र रोमांचक होणार. त्यांच्याकडे डेथ स्पेशलिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सुद्धा यांच्याकडे साई कुठे नावाचा, परंतु त्याच्या आधी अक्षय इंगळे. अक्षय इंगळे समोर विनोद देखील बॅटिंग करणं विनोदला देखील अवघड आहे, कारण की कालचा जर दिवस बघितला आपण, त्या जुन्या मॅचेस कालच्या दिवसातल्या बघितल्या तर अक्षयला चांगला, म्हणजे या ग्राउंडवरती सगळ्यात चांगला टर्न अक्षयला भेटलाय काल. खूप मोठा टर्न होता काल, चांगली बॉलिंग करत होता आणि चांगल्या टप्प्यावर टाकतो अक्षय. परंतु काय हरकत नाही, समोरचा आलू बॅटे विनोद भोसले आणि अमित दानवलेची. वडून मारलाय, खेचून मारलाय, लांब मारलाय षटकार विनोद भोसलेचा, लय लांब मारलाय. आणि आता मात्र विनोद भोसले सांगतोय की काल का आवाज उठवला जात होता माझ्यावरती, का म्हणत होते याला नको हा नको, सांगतोय की मी हे काम केलेलं आहे आणि करायचंय मला. दुसरा मारला ऑफ साइडला, काय मारलाय सुरेख, दुसरा षटकार. अक्षय इंगळेवरती हल्ला केलाय.
खूप चांगली बॅटिंग चालू विनोद भोसलेची. अरे तिसरा आहे का? अरे बाप रे बाप, पहिलं सुंदर. नाही 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 नाही, जेलबाद झाला विनोद भोसले. आता मात्र गरज पाटलांची जी रिव्ह्यू घातलाय का? लाईन टच आहे का? पंच आहे, पंच थांबा 2 मिनिटं, पंच बघते. बघा लवकर बघा डिसिजन काय, कसला रिव्ह्यू आहे. आशिष सर रिव्ह्यू बघा. आणि निर्णय आलाय आउट आहे. थँक्यू, विनोद भोसलेने आपलं काम केलंय. आशिष सर स्कोर काय? आणि आता मात्र स्वतः संघनायक पाटील आलेत. विनोदने आपलं काम केलं, त्यांना माहिती. आता फक्त आपल्याला काम करायचंय आपलं. तिसऱ्या ओव्हरची 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे 41. अजून देखील जवळजवळ 1.5 ओव्हर राहिलेली, म्हणजे 9 चेंडू राहिलेत. स्लोअर 1 टाकला. चांगल्या टप्प्या गोलंदाजी केली आता अक्षय भाऊनी. पहिल्या 2 चेंडूंवरती अक्षयला 2 षटकार मारून नंतरचा अक्षयचा खूप चांगला कमबॅक म्हणावा लागेल. चांगल्या टप्प्या गोलंदाजी केली, कमबॅकच केला चांगला अक्षयने. यावेळेला चांगला प्लेस केला. डिक्लेरेशनची धाव नाही बरं का. खूप चांगली फिल्डिंग केली तिथं तेजस दादाने. डिक्लेरेशनची धाव पूर्णपणे आपला जीव ओळून टाकला आणि ती डिक्लेरेशनची धाव वाचवली. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला शेवटचं शतक आणि यांचा डे स्पेशलिस्ट, या गावात मानावं लागेल 4थी ओव्हर टाकणारा सगळ्यात चांगला बॉलर डे स्पेशलिस्ट. भले भले सामने काढलेत साईने. आणि आता मात्र रोमांचक सामना होणार आहे. साईचा टर्न आणि समोर ऋषिकेश. हो, यावेळेला चांगला टप्पा, सुरेख टप्पा. विनोदने जे काम अधुरं सोडून गेलं ते काम कोण पूर्ण करते बघूया. हो, यावेळेला देखील चांगला टप्पा. काय झालंय काय माहिती, साईची खूप चांगली गोलंदाजी चालू आहे. आणि त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी भाऊ काकडे यांचं देखील आगमन होतं या क्रिकेटच्या नगरीत. यावेळेला देखील चांगला यॉर्कर, काय यॉर्कर टाकतोय. आणि आता मात्र खूप वेळानंतर अमितला स्ट्राईक आली. आणि झालेल्या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मी विनंती करतो पैलवान सौरभ भाऊ रानवडे पाटील यांच्या हस्ते दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड अभिजित कुटेला. त्रिफळा उद्ध्वस्त केला अमितचा. चांगला साई, खरंच खरं म्हणायला लागेल, काय डेथ मध्ये बॉलिंग करतोय राव, खतरनाक बॉलिंग करतोय. आणि आता बघूया. आणि मला सतत ज्याची आतुरता लागून राहिलेली असते रॉयल तसल म्हणजे तो कधी बॅटिंगला येतोय. वरिष्ठ खेळाडू सागर भाऊ साळुंके. बघूया विनोदजी तर सामना सोडून गेला, तिथून सामना कोण परत चालू करते. राहिलेत शेवटचे 2 चेंडू. साईची चांगली गोलंदाजी, चांगले यॉर्कर, चांगले ऑफ कटर, खतरनाक गोलंदाजी करतोय. अरे लेग साईडला मारलाय, कुठं मारलाय. मुजीब कोकणीच्या हातातून झेल मात्र सुटला नाही. काय
हॅलो. काय गोलंदाजी केली साईनी. आणि पुढची मॅच बघा कोणाची. जय बजरंगने मात्र शेवटच्या दीड ओव्हरीत खूप चांगला कमबॅक केलाय. जे आक्रमण प्रवीणवरती आणि अक्षयच्या 2 चेंडूंवरती पहिलं केलं होतं त्याचं नंतरून भरपाई केली साईने आणि अक्षयने. अक्षय नंतर जे 4 चेंडू आणि साईचे ते पूर्ण ओव्हर. खरंच हा डेथ स्पेशलिस्ट बॉलर आहे गावचा. चांगला बॉलर आहे बरं का. गावात किती लेग कटर आले आणि किती लेग कटर गेले परंतु ऑफ कटर टाकणं साईलाच मानलं पाहिजे. ऑफ कटर वरती एवढी चांगली गोलंदाजी करतोय. टायमिंगला यॉर्कर बी मारतोय तो. आणि विनंती करतोय मी प्रवीण भाऊ कुठे यांना की आपला टॉस करण्यासाठी स्टेज जवळ या. महाराजनगरचे कर्णधार प्रवीण भाऊ कुठे आणि शिवजतचे कर्णधार कैलासांना आणि हा टॉस करतील नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते पैलवान सौरभ भाऊ रानोडे पाटील. हे टॉस करून घ्या. या टुर्नामेंटला सर्वात मोलाचं म्हणावं लागेल सर्वात मोलाचं सहकार्य पाणी सौरभ राहूंकडून भेटलेत. चला टॉस करून घ्या. महाराजनगरचे कर्णधार देखील आलेत प्रवीण भाऊ कुठे आणि कैलासांना. चला महत्वाचा टॉस आहे भाऊ आपल्यासाठी आणि आपल्याला आजच ठरवायचं बरं का. आपण इथं राहायचंय का मग. हा आम्ही आजच मी सांगितलेलं आजच ठरवणार आहे आम्ही. आणि सगळ्यात महत्वाची मॅच आहे महाराजनगरवाले सगळ्यांनी आता मन लावून खेळायचे आपल्याला. छाप आवाज दिला अण्णांनी काय आहे. चला बॅटिंग घेतली महाराजनगरची बॉलिंग आहे. जे पाहिजे नव्हतं ते भेटलं बरं का. टॉस करावा लागतो. सर्व गोष्टी सुधीर भाऊ म्हणतात की टॉस कशाला करायचा. सर्व गोष्टी वेळेच्या आणि करावं लागतात. काहीतरी त्याला नियम आहे काहीतरी अटी आहे. नुसतं खेळायचं म्हणून जर खेळलं तर तसं नाही ना. एवढं सगळं नियोजन केलंय. काय ते बॅनर काय ते ग्राउंड काय ते खेळाडू काय त्या ट्रॉफ्या सगळं ओके मध्ये आहे. तुम्ही असं म्हणताय राव. हॅलो. चला महाराजनगर तिथं जोगवाडा लवकरात लवकर. महत्वाचा सामना या आणि त्याचप्रमाणे खैरी ट्रान्सपोर्टचे सर्वस्व निखिल बिल्ला खैर यांचं देखील सहर्षाचं स्वागत. त्याचप्रमाणे हिंदवीचे जे ग्राउंडचे म्हणजे मेन क्रिकेट असोसिएशनचे हिंदवीचे ईश्वरदादा खेडेकर यांचं देखील सहर्षाचं स्वागत. काय मॅच मागायची तात्यांनी चांगली खरंच. महाराजनगर संघ खरंच चांगला खेळ झाला. हिंदवीने चांगला खेळ केला. हा हिशोब बरोबर झाला. बरोबर हिशोब बरोबरचा झाला. काय आता या आता ह्याच्यात लीड कोण घेते ते महत्वाचा विषय. आम्ही आधीच सांगितलेलं आहे की आम्हाला वर येऊ नका देऊ आणि वर जर आलं तर मग बघा तुम्ही. अरे वा काय गोलंदाजी चालू आहे आकाशी. चांगल्या टप्प्यावर कदाचित मला वाटतं कट होता. अमितची रिॲक्शन सांगते की तो कट होता. अरे काय मारलाय सूर कसला मारलाय. मोन्या कराड्याचा पॉवरफुल स्ट्रोक. आता मात्र मोन्याने ते रूप धारण केले जे पूर्वी विनोदने केलं. मोन्या सुद्धा आधी रॉयल तसलचा सभासद होता
पूर्वी आम्ही तर ते दोघं ओपनिंगला यायचे पहिल्या सीझनला, त्याच्यावरती सुद्धा औषध असणार आहे पाटलांकडे. आता मात्र काय झालंय, अपील दिली तिने, अपील फेटाळली. नाही नाही आम्ही दादा अल्ट्रा एजला नाही ना रिव्ह्यू, आत्ताशी न रे गावामध्ये रिव्ह्यू फक्त आलाय म्हणजे रनआउट पाय उचलायचे आला, अल्ट्रा एजला नाही आला अजून, बॉलमध्ये यंत्रणा नाही लावली गेली. मोन्या करडे मात्र टच मध्ये दिसतोय आणि आकाश चौधरीची धारदायक गोलंदाजी, सुरेख टप्प्यावर टाकतोय, स्लिप सतत लावली गेलेली. स्पीड साठी देखील मशीन उपलब्ध झाली या सीझनला. वर्षानुवर्ष प्रोग्रेस होतोय क्रिकेट असोसिएशन मध्ये. वर्षातून 3 ते 4 टुर्नामेंट होतात आणि या याच्यामुळं नरे गावामध्ये जी पोर आहे आजची नवीन पिढी जी मोबाईल मध्ये व्यस्त असतात, आजकालचे खेळ माहिती नाही त्यांना, आता खेळाची ओढ वाढली क्रिकेटची. क्रिकेट म्हणजे काय आहे ते खरं खरं म्हणजे गाव विभाग जे केलं तिथं क्रिकेट कळलं गावाला. गाव विभागात आपला खेडेकर आणि ईश्वर तिथं तो प्लॅन सक्सेसफुल ठरला गाव विभागाचा. आणि या वेळेला एक साईडला मारला तिथं फिल्टर आहे. अरे या वेळेला डोक्यावरून अजून एक चौकार. ग्राउंड अशा पद्धतीचं बनवलं गेले 2-3 दिवस मी म्हणतोय. टुर्नामेंटच्या आधी सतत पाणी आपले सौरभ रानडे यांच्याकडून जवळजवळ मी सांगायचं म्हणलं सगळंच आता सांगतो, 4 टँकर पाण्याचे त्यांनी टाकले इथं. त्याच्यानंतर 2 दिवस सरळ खेचला, गॅपमध्ये चेंडू आहे, चौकार. किशोर काकडे यांनी प्रयत्न सुद्धा म्हणजे म्हणावं लागेल ट्राय चांगला होता त्यांचा. पैलवानकडून 4 टँकर मी आता सांगतो 4 टँकर पाण्याचे टाकले गेले. जवळजवळ 8 तास रोलर चालू होता. एक दिवस अख्खं ते माऊली वाल्लेकरचं हे होतं ट्रॅक्टर. अरे रे 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 मोनेनी मला वाटतं कदाचित ठरवलंच वाटतं की आम्हाला आता मॅच ही लवकरात लवकर संपवायची. चांगल्या बॉलरवरती आक्रमण चालवलंय मोनेनी आणि मोने खरं खरं लेग कटरला चांगलाच खेळायला लागलाय. एक ओव्हर 20 झालाय. सामना आता 18 बॉल 26 आहे. कुणाला बाहेर काढतात कदाचित वाटतंय त्यांचा किशोर तर असणारच आहे. किशोरनी पण आपण जर विचार केला तर आता नगरसेवक चषक मध्ये त्याला संधी भेटली बॉलिंगची, तिथून पुढे तो जे मार्केटमध्ये आला रॉयल तसल तर तो वरुण चक्रवर्तीच झाला मग डायरेक्ट. चांगले टप्पे. आणि आता मात्र यावेळेला प्लॅन चेंज करून मुजीब भाऊ कोकणी आले ओपनिंगला आणि त्याच्या समोर बघूया एक कॉप. किशोरचे पण चांगली टप्पी. यावेळेला मिडल ऑफ द बॅट चेंडू आणि विनोद बोसते तिथं एकच धाव आणि रॉकेटच आहे विनोदमय, रॉकेट थ्रो एकच गेला. आणि आता पुन्हा एकदा आता मात्र सामना बरोबरीच आहे. किशोरची बॉलिंग मोन्या स्ट्राईकला. अरे काय टाकलाय चेंडू, वा चांगला चेंडू. मी आधीच सांगितलं होतं किशोर आत्ताच मार्केटमध्ये आलाय, त्याला ओळखणं खूप अवघड आहे त्याचे चेंडू. यावेळेला समोर खेचला, गॅप मध्ये चेंडू आहे आणि किशोर वरती देखील आक्रमण चालवलं मोनेने या चेंडूवरती. मोनेला तुम्ही लेग कटर टाकला तो लेग साईडला तयारी, यॉर्कर मारत तो समोर मारतोय. आता बॉलरला पर्याय कोणता आहे आता बघू काय औषध काढतात त्याच्यावरती. समीकरण बदललंय. 15ला 21 आहे. किशोरचे 3 चांगले चेंडू आणि ती परत मॅच मध्ये वन्स अगेन. सध्या जय बजरंगचं पार्ट जरा थोडं जड आहे. या वेळेला वाईड अतिरिक्त धावेने वाढ. आता मात्र समीकरण 15ला 20. किशोरचे महत्वाचे 3 चेंडू या सामन्यातले. बघूया सामना कुठं जातोय. या वेळेला लेग साईडला पुन्हा एकदा श्रीनिवास कडून थोडंसं गच्च्या क्षेत्ररक्षण आणि विनोद कडून नाही. गेल्या वर्षी पुणे प्रीमियर लीग चालते आता पुढच्या महिन्यात SPL सॉरी सिंगल प्रीमियर लीग. त्यावेळेला पूर्वी गेल्या वर्षी विनोदने चांगली बॅटिंग केली तिथं. नरे गावचं नाव तिथं चालतं. ओ या वेळेला किशोरचा चांगला टप्पा आणि एवढ्या मोठ्या फलंदाजाला मात्र चिडी चूप करून टाकलाय चेंडूवरती. समीकरण बदललं. 13ला 19. किशोरचा महत्वाचा चेंडू आहे. ओ या वेळेला चांगला टाकला चेंडू. चला काय हरकत नाही. डिक्लेरेशनचे 2च धावा आहे.
किशोरनी खरं खरं म्हणावं लागेल, एक नंबर बॉलिंग केली. एक तेवढा चौकार आला इकडं. फक्त 9 धावा खर्च केला तेवढ्या महत्वाच्या सिच्युएशनला. आता मात्र बघूया ऋषिकेश अनवटे पाटील कोणताही स्पिकचा बाहेर काढतात एक्का. आणि मुजीब भाऊ कोकणे यांच्या करिअर मध्ये सगळ्यांनी ग्राउंडवरती टाळ्या वाजव. 1000 रन पूर्ण झाले टेनिस क्रिकेटमध्ये. मुजीब भाऊ कोकणे यांचे 1000 धावा पूर्ण झाल्या. नरेगावातला पहिला खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमध्ये. 1000 धावा पूर्ण आहे मुजीब भाऊंच्या. क्रिकेट रोजला आलं इथं. एवढं वय झालंय खरं खरं मुजीब भाऊंना मानलं पाहिजे. आणि सुभाष भाऊ रायडर एवढे वय झाले तरी पण यंग पोरांना त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काहीतरी आहे. मॅचेस कसे काढले पाहिजे. रायडर तुम्हाला सांगतो एवढा मोठा बॅट्समॅन असून कसं सायलेंट पद्धतीने वागतो, कशी किपरिंग करतो, काय भरपूर काय घेण्यासारखं रायडर कडून. पण पहिल्या सीझनला चॅम्पियन झाला रायडरनी. त्यावेळेला त्याची स्ट्रॅटेजी वेगळी होती की 2 छक्के मारायचे बाकीचे पळून काढायची. त्याच्यानंतर क्रिकेट बदललं, बॉल बदलला. आता मात्र विनोद भोसले. आणि हा मात्र विनोद भोसले देखील चाणक्यच आहे. प्रवीण सारखीच गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. अरे घेतला गावला महत्वाचा गाळ्याला मासा गावला मोठा. रिव्ह्यू नाहीये, कटआउटला रिव्ह्यू नाहीये. मोठा मासा गाळाला लावला. काय गोलंदाजी केली विनोद भोसले. टायमिंगला बाहेर काढला बरं का पाटला नाही हुकुमी अक्का. नगरसेवक चषक झाला त्याच्यानंतर पाटलांची आमची एक मुलाखत झाली. त्यावेळेला पाटील म्हणलं होते अहो आमच्या टीम मध्ये खाली भरपूर जण आहे त्यांना कधी चान्स भेटत नाही. आणि त्याच्यानंतर किशोर काकडे आला त्याच्या लगेच पुढच्या सीझनला किशोर काकडे श्रीनिवास. आणि मग रॉयल तसल अजून जरा यंग पिढीला चान्स देतोय रॉयल तसल. आता समीकरण बदललंय 11-17. विनोद भोसले तो महत्वाचा चेंडू सामना फिरवणारा आता लय भारी. आता रॉयल तसल समोर प्रवीण पवार. प्रवीण पवार वरती जसं आक्रमण चढवलं गेलो होतं तसं बघूया प्रवीण समोरच्या संघावरती चढवतोय का. महत्वाचा सामना आहे आजच्या दिवसातली सर्वात मोठी लढत आहे. आणि प्रेक्षकांची गर्दी सांगते पिन ड्रॉप सायलेन्स कसं झाले. प्रवीण पवारचं तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो. हा प्रवीण पवार असा खेळाडू आहे की तो समोरच्या संघाला कळून सुद्धा देत नाही की मी सामना कसा जिंकवलाय. सायलेंट किलर एकदम शांततेत सामना काढतो. सिंगल डबल आणि षटकार करायचे फक्त तयार असतो. एकच बॉल आहे तो मी सांगणार नाही. त्या बॉलला तयार असतो तो. लेग साईडला मारलाय गॅप मध्ये चेंडू आहे. एकच धाव. प्रवीण बघा एकदम आरामात. रनिंग बिटवीन द विकेट्स प्रवीण कडून नाही फक्त तो हिटिंग करू शकतो. पायाची थोडी इंजरी. आणि आता मात्र मुजीब भाऊ कोकणे आणि सामना रोमांचक होणार आहे. समोर विनोद भोसले. अरे रे 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 काय सामना झालाय कडक. यावेळेला टॉपायचे आणि हेमंत साळुंके तिथं आहे. अरे भाष्य आहे तो भाषा इस्पिकचा भाष्य यांचा. टायमिंगला कॅच घेतलाय त्यांनी. काल जे कॅच सुटलं होतं सकाळी भेटलं होतं म्हणलं मला झोप आली नाही परंतु आज तू काय हरकत नाही म्हण. टायमिंगला कॅच घेतलाय. आणि सुप्रसिद्ध गाडा मालक मारतन ग्रुपचे सर्वस्व साहिलदादा वल्लेकर यांचं देखील इथं सहर्ष असं स्वागत झालं या क्रिकेटच्या नगरीत. हेमंत साळुंकेला आज मात्र शांततेने झोप लागणार नक्कीच. चांगला झेल टिपला हेमंत. पॉइंटला कॅच घेतला आणि भरपूर हाय घालता कॅच. आता समीकरण 8-16. कदाचित असं वाटलं होतं लालाच्या वायरीचा बॉल लागतोय काय परंतु नाही मध्ये होता बॉल. एक वायर त्याच्यातली लालाची. आणि आता मात्र ज्याने कालच्याला शेवटच्या शतकामध्ये थोडीशी मॅच वळली होती महानगरकडे परंतु आकाश कुटेंनी ती मॅच काढली. चांगल्या प्रकारचं सिंगल डबल. परंतु आता कालची सिच्युएशन आहे आणि बॅट्समॅन पण कालचीच आहे दोन्ही पण प्रवीण आणि आकाश. परंतु संघ वेगळा आहे. काल महानगर होता आता रॉयल तसं संघ आहे. बघू काय होतंय. काल थोडीशी आमची चुकी झाली महानगरची थोडीशी मिसफिल्डमुळे परंतु आता हे सामना काढणं बघू. सर्वजणांना आतुरता लागून राहिली. बघूया विजय कुणाच्या नावासमोर लिहिले जाते. रॉयल तसल की जय बजरंग. ओ यावेळेला देखील सुरेख टप्पा. विनोद भोसलेनी बॅटिंग तर केलीच केली परंतु बॉलिंग पण टायमिंगला करतोय आणि चांगली करतोय.
7-16 सामना जवळजवळ विनोदने आपल्या खिशात घालायचा प्रयत्न चालू आहे. आता ह्यो चेंडू सांगन षटकार की चौकार. 7-16 लेग साईडला मारला गॅप मध्ये चेंडू आहे आणि खाली काय होतं रनआउट आहे का आणि प्रवीण पवार चला तंबूकडे परतताना मोठा मा सगळ्याला जल्लोष सांगतोय. रॉयल तसलचा जल्लोष सांगतोय की काय झालंय. मोठा मा सगळ्याला लावला आणि रॉयल तसलच्या पारड्यात सामना थोडक्यात फिरताना दिसतोय. कालची सिच्युएशन होती काल देखील असेल चालतं परंतु काल त्यांचा विजय झाला. आज बघूया किती मोठा संघ असला तरी त्याला हार पाचवायलाच लागती. भारत देखील वर्ल्ड कप मध्ये एक मॅच हारलाय साऊथ आफ्रिका विरुद्ध परंतु फायनल देखील जिंकलाय. आणि आता हिथून आकाश कुठेने मॅच काढली तर आकाश कुठेला मग मानलं पाहिजे. आता बॉलर देखील कोण येते बघूया. आणि आकाश इंगळे अक्षय दादा इंगळे आलेत प्रवीण दादाची जागी. विनोद भोसलेची चांगलं शतक आणि देखील बाउंड्री लाईनला जाऊन शांत झाला. म्हणला आता मी माझं काम केले जे काय करायचे ते तुम्हाला करायचं आता. हॅलो अण्णा आता तुम्ही बघाला शेवटच्या 6 चेंडू महत्वाचे माझ्याकडून ते बोलणं होणार नाही. धन्यवाद आप्पा. अतिशय सुंदर असं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या पंच. आता अक्षय इंगळे स्ट्राईकवर असतील. 6 चेंडू 15 धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही बाजूला झुकलेला आहे. कोण विजयी होईल हे अजूनही सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्या 2 षटकामध्ये वाटलं होतं जय बजरंग विजयी होईल. तिसऱ्या षटकामध्ये विनोदने सामना पलटवून टाकला. मोण्याची विकेट, प्रवीणची विकेट, मुजीबची विकेट, 3 महत्वाच्या विकेट घेतल्या. आणि आता गोलंदाजी मार्कवर कर्णधार ऋषिकेश रानवडे पाटील. बघूयात आता काय करतायत. 6 चेंडू 15 धावांची गरज. अक्षय इंगळे यांना मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. संघाला जर विजयी करायचा असेल तर 15 धावा कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. दोन्ही डावखुरेक शैलीचे फलंदाज. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. अमित लई टाइमपास होतोय प्लीज विनंती आहे तुम्हाला. अमित चला चला लवकर. पंच लई टाइमपास होतोय. संध्याकाळी 1-1:30 वाजतात परत उठायला 10-12 वाजतात. सगळं घोटाळ होते. चला नाही तर पेनल्टी लावून टाका पंच तुम्हाला विनंती. चला मॅचला सुरुवात होतीये. 6 चेंडू 15 धावांची गरज. रोमांचक सामना. पहिला चेंडू. हा पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये खेळून काढलाय. तिथं फिल्डर नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. अक्षय इंगळे यांच्या बॅट मधून निघालेला अलॉंग द कार्पेट. सीमारेषेच्या पार आलाय चौकार. 4 धावा. 5 चेंडू 11 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. ज्यांना हार्ट अटॅकचा बीपीचा त्रास आहे त्यांनी हा सामना बघू नका. काय होऊ शकतं. पुढचा चेंडू. 5 चेंडू 11 धावांची गरज. रोमांचक सामना. आकाश लेस लावते मला वाटते. पळण्याच्या तयारीत आहे. पुढचा चेंडू. हा फटका देखील सुरेख सजवला. चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली. कॅच होईल का. कॅच मात्र या ठिकाणी झालाय. कॅच झालाय का मॅच झालीये. सुरेख असा कॅच या ठिकाणी घेतलाय ते मला वाटते सागर साळुंके यांनी. कॅच पकडलाय का मॅच पकडलीये ते मात्र आता बघावं लागेल. अजूनही सामना रोमांचक आहे. अक्षय इंगळे यांनी चौकार ठोकून सामना थोडा जय बजरंग या संघाच्या बाजूला झुकवला होता. पण या विकेटने सामना आता पुन्हा एकदा रॉयल टसल या बाजूला झुकतोय का बघावं लागेल. बंटी मेमाने या ठिकाणी आता फलंदाजी मार्कवर. बंटी देखील आक्रमक फलंदाज आहे. शक्यतो बंटीला बॅटिंग येत नाही पण आज आली आहे. त्याला कामगिरी करावी लागेल. रिंकू सिंग सारखी कामगिरी करावी लागेल. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. रोमांचक असा सामना आहे. हिंदवी प्रतिष्ठान आयोजित भव्य नरेगाव करंडक 2026 पर्व 3. लय टाइमपास करू नका कृपया विनंती आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल. कृपया विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या.
4 चेंडू 11 धावांची गरज. अतिशय अतिशय रोमांचक असा सामना. आजचे सामने सगळे रोमांचक झालेत. पुढचा चेंडू. हा फटका फसलाय. अपील केली जातीये. अपील करून फलंदाजावर बॅट्समनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. जी हिंदवी संघाची ती स्ट्रॅटर्जी असते आणि त्यांची स्ट्रॅटर्जी आता बऱ्यापैकी सगळेजण करायला लागले. पुढचा चेंडू बघूयात. हा मात्र काय गोलंदाज मात्र चतुर आहे, चालाक आहे. त्यांना माहिती होतं वाईड यॉर्कर टाकलाय. आता 2 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र या निर्णायक चेंडू आहे. हा निर्णायक चेंडू आहे आणि हा देखील निर्धाव आहे. आणि आता हा सामना पूर्णपणे चुकलाय तो रॉयल टस्सल या संघाकडे. लगोपाठ 3 निर्धाव चेंडू टाकले. सुरेख गोलंदाजी केली आहे ती ऋषिकेश रानोडे पाटील यांनी. हा फटका चांगला सजवलाय परंतु उशीर झालाय. सामना जिंकला रॉयल टस्सल या संघाने. नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी सन्माननीय एकनाथ आबा भूमकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष असं स्वागत. आबांना विनंती, आबा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. माडाजीनगर या संघाला विनंती, आपण त्वरित क्षेत्र रक्षण लावून घ्यायचे.